माहिती आहे हा व्हिडिओ माझा कंप्लीट 1 महिन्यानंतर असेल, 1 महिना का 1.5 महिन्यानंतर असेल. हा मध्ये पेपर झाले त्याच्यानंतर मी टाकलंच नाही का यूट्यूबला, म्हणजे 2 महिन्यानंतर असेल. काय तुम्हाला तर प्रॉब्लेम मी सांगू शकते. बट आता सध्या मी जस्ट 5 मिनिटं अगोदर आंघोळ करून आले आहेत. जर तुम्हाला मी जर आंघोळ केल्यासारखी जर नाही वाटत असेल तर इट्स ओके. चला आता मी तुम्हाला आउटफिट दाखवू का माझं. खाली जीन्स आहे, एक शर्ट आहे. ह्या शर्टचा एकदम भंगरी शर्ट निघलेला. मी एक आमच्या गावातून म्हणजे श्रामपूरमधून एका शॉपमधून घेतला होता. मला तेव्हाच कळलं होतं की क्वालिटी डाऊन आहे शर्टची. बट शॉपवाले हा खूप शर्ट भारी घे, तुझ्यावर खूप भारी दिसेल असं ते म्हटले. आणि ते बोलले, मी त्यांना म्हणले की काका या शर्टची क्वालिटी जाईल, कारण मी असे शर्ट खूप घातलेले आणि या शर्टची 1 मिनिट शर्टची क्वालिटी जाते मी असं त्यांना बोलले. बट ते माझ्या बॉडीमध्ये एक विश्वासू नावाचा प्राणी आहे. जर कोणी माझ्यासोबत चांगलं बोललं, 4 शब्द गोड बोलले तर माझा त्याच्यावर विश्वास होऊन जातो. आणि मी म्हणते की नाही. आणि ते माझ्या याच्यात एक गोष्ट आहे की जर एखादा म्हणतोय की ही गोष्ट चांगली आहे तर माझ्याकडे कधी कधी शब्द नाही फुटत की ती गोष्ट मला माहिती ही गोष्ट नाही चांगली, तरी माझ्यातून शब्द शट अप, तर माझ्याकडून शब्द फुटत नाही की हा काका ही गोष्ट चांगली नाही आहे. कधी कधी होऊन जातं, कधी कधी मग नंतर घरी विचार करते यार आपण ते बोलायला पाहिजे होतं. कधी पण असं माझं डोकं आहे. त्यामुळे मग मी तो शर्ट घेतला. बट मग मी हा शर्ट कधी घालते माहिती आहे का, जेव्हा मला पुढे ट्रॅव्हल करायचं आहे. मी एवढं असं नेतेवानी का सांगू सॉरी, तर मग मला कधी असं ट्रॅव्हल करायचं मग मी त्या टाईमला हा शर्ट घालते. हे एकदम असं कम्फर्टेबल वाटतं. एकदम मला असं ते फिट कपडे नाही आवडत ट्रॅव्हल करताना. मग मला ते असं एकदम गुदवारल्यासारखं झोप येत नाही, त्यामुळे मी असं घालते. तर आपण हा शर्ट घातलाय, खाली पॅन्ट घातली आणि आत्ता माझा दिवस आहे आत्तापासून सुरू झाला, आंघोळ केल्यापासून सुरू झाला असं म्हणते. सकाळी तर मी अख्खं गावाचे काम करून बसले. आता आपण रेडी होऊया, कारण मला आज काही काम माहिती का, आमचे दाजी येणार आहे, आमच्या घरी 2 लक्ष्मी येणार आहे. परत मला जांभळ तोडून द्यायची माझ्या बहिणीला, माझ्या पोराला, म्हणजे आमच्या देवांशला बहिणीच्या पोराला. तर आणि त्याच्यानंतर मला काम आहे की अंगणातला गवतावर फवारा मारायचा. तुम्हाला सांगू, जेव्हा मी घरी नसते ना, घरी माझे घरचे अजिबात गवत काढत नाही, अजिबात. ते गवत असं होऊन जातं डायरेक्ट. मग ते मी येऊपर्यंत वाट बघते की कधी कांचन येईन, कधी खुरपं घेणं आणि कधी ते गवत काढेल. त्यामुळे मला आज एक तर खुरपं पण खुरपायला लय मोठं होऊन गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यावर 100% फवारा बसेल उन्हात. तर थोडंसं त्याच्यावर पाणी मारायला पाहिजे होतं, मग चांगला बसला असता. पण मग आता आपण फवारा मारून देऊ काही होऊ, कारण खालून गेलेलं आहे पाणी. नळ आमचा नळ येते त्याच्यानं मग खालून पाणी घेतलं. फक्त थोडंसं वरून जर पाणी जर असलं आणि त्याच्यावर पडलं गवत तर गवत लवकर जळतं असं मला वाटतं. आणि आहे वाटतं असं 100%. माझ्याकडे ना जेव्हा टिकली नसते, म्हणजे 100% नसतेच, कधी कधी असते. बट पण असते 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 बट पण जर सापडत नसते तर मी काय वापरत असते दाखवते. हा पेन घ्यायचा, हा मस्कारा आहे, खूप वर्षापूर्वीचा माझा मस्कारा आहे. आणि हा मस्कारा मी कधी मस्कारा म्हणून वापरला गेलेला नाही. मस्कारा म्हणजे हे जे आयलॅशेस बोलतात, हां, त्याला असं स्प्रेड करण्यासाठी, म्हणजे एकदम बिग दाखवण्यासाठी. लागतंय थोडंसं. आपण जाड लावूया, कारण याच्यात ती खूप घट्ट झालं असं. ओके नाईस. तुम्हाला माहिती आहे माझं एक हॅबिट मी वेस्टर्न घालू, ट्रॅडिशनल घालू, इंडो वेस्टर्न घालू, साऊथ वेस्टर्न घालू, कोणतं पण घालू, मला टिकली लावणं मॅन्डेटरी आहे. कारण टिकली जर नाही लावली तर मी वेगळी दिसते असं मला असं वाटतं. कारण मी टिकलीशिवाय राहू शकत नाही काही हो. हे बघा असे जांभळं आहे, ते पाडायचे आपल्याला बहिणीला द्यायचे. पण ना घरात पाहुणे जीव राहिले म्हणून मला आवाज नाही करता यायचा होता. मला ते आय एम नॉट इतना बडा एक्स्ट्रोवर्ट. सो आता आपण इथं ना ट्रॅक्टर लावलेला आहे, तो साईडला
साईडला घेते आणि त्याच्यानंतर मग आपण झाड हलवू. मी आधी ट्रॅक्टर साईडला घेते. ओके. काय केले, जी ट्रॅक्टर होता का तो तिकडे दिलाय लावून भाईयानी, आणि ट्रॉली ट्रॉली काय करायची, ट्रॉली मीन्स बैलगाडी, ती काय करायची आता उचलायची अशी आणि तिकडे दिंगून टाकायची, म्हणजे आपलं काम झालं. दिसतंय का किती इतके भारी जांभळं आले. पण यांचा प्रॉब्लेम काय, हे करवंद टाईप छोटे आहेत, म्हणजे असे मोठे नाही. एक झाड आहे ते तिकडे, ते दिसते का, त्याला मोठे झाड, हे छोटे छोटे जांभळे, आणि ते असं खालून जर वरून पाडू राहिलं ना तर ते एकदम फुटून जाऊ राहिले. मग मी विचार केला की आपण का बैलगाडी याच्यावर उभं राहून मला इथले सहज तोडता येईल. तुम्हाला दिसणार नाही कारण एवढी पण हाय क्वालिटीचा आपला कॅमेरा नाही. मग आता मी काम करते, मी हातानेच तोडून दाखवते. इतके भारी जांभळे, इतके भारी जांभळं तोडून गेले, पाहुणे गेले, सगळे गेले. मी आता माझ्यासाठी मी कम्प्लीट एवढे जांभळं तोडले, एवढे हात दात पण झालेत माझे. आता आपण काय करणार आहे, मी खायचे सगळे तोडलेत तरी अजून राहिलेत. याचं काय माहिती का, आपले जांभळं एक झाड जे घरामागचं आहे ना तिचे एवढे जांभळं असते, एवढे. आणि हे नॉर्मली करवंदा टाईप आहे हे जांभळं. काही लोक बोलतात की याला जांबुटी असते, जांबुटी खाऊ नये. बट मला असं वाटतं की झाड हे झाड असतं, फळ असतं, माणूस ते माणूस असतो. माणसाचे 4 प्रकार असतात, फळाचे 1 प्रकार असतं. मग फळ चांगलं असतं, माणूस खोटा असतो. बघ बाय.